मी म्हणलं तुम्ही कुंभारकी केली तर मी नांदते नाही तर नांदत नाही. तुडवायचे काचा काचा घाम पडस तोर पोळ्या सुद्धा 5-5 खात होता आमचा चुलता. पण त्या कुंडी शिव जेवत नव्हता. मराठ्याला सुद्धा शिवत नव्हती. का बरं? सासू आमची काय माहिती आता तिचं काय होतं. आम्ही बीत लिहिलेली तुम्ही जर बघितली का कपाळाची बीत तर तुम्हाला 3 महिने चांगला नाही. आता आम्ही तुला मिसळून घेत नाही आम्ही असं म्हणायचं तिला. आई मी चांगली आहे काय काळजी करू नको आणि तू चांगली राहा. त्या म्हातारीकडे लक्ष देऊ नको. मांडवाच्या बाई गदारी वर माईचा करा गाडा वर माईचा करा गाडा वर ग बापाची दृष्ट काढा. सावळी ग सुरईत माळ्याच्या ग मळ्यामंदी माळ्याच्या ग मळ्यामंदी पांडुरंगाच्या गळ्यामंदी. आमची सासू पहिली मी इष्टीनं का आली का आणि तडोळ्यावर मी आली आणि भाकरी बांधलेल्या असल्या तर सासू आमच्या घरात घेत नव्हती भाकर. शिवता शिव झालेले म्हणायचे इष्टीत. हा आणि म्हशीला ठेवायची भाकरी होय चपात्या. मग मी आमच्या याला बांधून देत नव्हती. कशाला बांधते म्हणायची सासू घरात घेत नाही भाकर पोळ्या कर अगर चपात्या कर काय बी केलं तरी घेत नव्हती. कोण करायचं आधी तुमच्यात कुंभारकाम तुम्ही जे आता करता तुमच्या आधी कोण करायचो? आमच्या आधी कोण करीत नव्हतं. सासू फक्त करायची चुली फिली थोडं काहीतरी करायचे. पुन्हा मग माझं लग्न झाल्यावर मालकाला बी येत नव्हती कुंभारकी. मग मी म्हणलं तुम्ही कुंभारकी केली तर मी नांदते नाही तर नांदत नाही. मग ते नादी लावून लावून मालकाला करायला लावली कुंभारकी. मग आता चांगलं डेरे हे करते मी चुली पण करते. शिकलं कसं काय मग काका शिकलं कसं? शिकलं आपलं गाडगं मोहर ठेवायचं आणि मोडायचं करायचं मोडायचं करायचं पुन्हा दमादमानं चांगलं यायला लागले. कोणाकडे शिकायला गेलं नव्हते का? नाही गेलं नाही तर कुठं जाऊ बी दिलं नाही. मी आपला पण शिकले का? आपल्या पण शिकलं. होय कसं म्हणजे मोहर गाडगं ठेवायचं न उतरायला लावायची. मी आमच्या वडिलाच्यात कुंभारकी होती. बर मग वडील पुन्हा होईना वडिलाला वडील उंची होता असं पडलं ती पुन्हा त्यांना उठायलाच आलं नाही वडिलाला. आणि पुन्हा त्याने मग मी म्हणलं ही गाडगं पुढं ठेवायचं आणि उतरायचे. मग डेर हे चांगलं करायला लागलं साखरात करायला लागलं. पुन्हा मी बी करायचे हाताखाली आपली. कुंभारकी केली तर नांदते नाही तर नांदत नाही म्हणायची मी. हा मग ती नाद करून केलं त्याने धंदा. पुन्हा आता पोरग शिकलंय. तुमचं माहेर कुठलं मग? माझं माहेर तडवळ. होय हा वडिलांना तुम्ही बघितलंय मी कुंभारकाम होय होय कशी करायची म्हणजे काय पद्धत होती? चाकावर करायची. हा आणि काय काय बनवायचे वडील? वडील बनवायचं डेर बनवायचं साखरात बनवायचं. हा मग तिथं आवड होती मला म्हणून इथं बी आवडच कुंभारकीची. शेती असली तर मला शेतीत जाऊ वाटत नसायचं. मग ती ज्यावेळेस ती वडील कुंभारकाम करायचे त्यावेळेस ती तयारी केला माल कुठं विकायची होती? काय करायची? वैरगला पुन्हा अनेक धानोर मुंगशी इवली तिकडे विकायचं माल. कशी जायची विकायला? जाळी घेऊन जायची. पहिली जाळी होती आता निघले वाहन काय बी गाड्या नव्हत्या पहिल्या सायकली होत्या. सायकलीवर घेऊन जायचं ती जाळी. काय पहिली होडगी होती मोठी मोठी पहिली. हिथं सुद्धा मालकाला होडगी करायला लावायची. होडगी म्हणजे ती यालताराच असते यालतार असता लांबार ना त्याचं असं करायचं त्याच्यात भरायची गाडी घेऊन न्यायची. आणि पहिली जाळी होती काय जायला. काय काय असं त्यामध्ये काय काय डेर भरायचं 5-7 डेर भरायचं डोक्यावर न्यायचं इकायला. पुन्हा चुली डोक्यावर न्यायचं इकायला. बर आणि मग ते ज्यावेळेस तुम्ही ती विकायला गेल्यानंतर तुम्हाला काय द्यायचं होत्या बदल्यामध्ये? पैसे किती मिळायचे? पैसे मिळायचं तेव्हा कुठलं पैसे लय नव्हतं. कुठं 10 रुपयाला 20 रुपयाला डेरा असायचा पहिला. आता हाय लय चांगलं. आता 200-250ला डेरा जातोय. बर म्हणून मला आवड आता त्या कुंभारकीची. आणि आता ही म्हणजे ज्यावेळेस तुम्ही शिकला ती कधी कुठला काळ होता तो? ते काळ होता बघा 40-45 वर्षाचा काळ. होय अन्नधान्य पण द्यायचे ना ह्या बदल्यात? द्यायची माल द्यायची. काय काय द्यायची तेव्हा कुठलं माल बी नव्हतं लय होत. पहिली भिकारीच लोक होती आता चांगले आहेत उलट. काय द्यायला बी कुरकुर करायची एवढं द्यायची. गेलं तर शेरभर वाढायची. एक डेऱ्याला मोठ्या शेरभर वाढायची. काय वाढायची? तेवढं ज्वारी वाढायची मका वाढायची काहीतरी. आता भरपूर माल ही होते. आता कुठं भरपूर वाढते ते. आता 300-250 रुपयाला डेरा जातोय.
मग ही जे तुम्ही चुली बनवता डेरे बनवता ह्यासाठी मग माती कुठून आणता हो? आता पंढरपूरनं माती आणतो हां किंवा इथनं वाकावनं हां पंढरपूरनं आणतो गव्हाला अशा मग ही बनवण्याची पद्धत काय असते? हे चाकावर बनवायचं हं. आणि खाली नुसता वरला चेहरा काढून ठेवायचा असा गाडग्याचा हं. आणि खाली उतरून ठेवून हाडकले की ती फळ्या गुंड्यानं घडायचं बर आणि ती मोठं करायचं घडून घडून पण ही माती तयार कशी करायची याला त्यासाठी? माती पाण्यात वाटायची ती चाळणीत वाटायची ती रेंदा करून त्याचा बाजूला काढून घेऊन लेंड्या ही मिसळून पुन्हा तुडवायची राग घालून हां. आणि पुन्हा त्याची बनवायची गाडगी मातीत काय काय मिसळतं त्या? लेंड्या राग घालायची घोड्याच्या लेंड्या बर त्याला दुसऱ्या लेंड्या चालत नाही त्या हां हां. बर घोड्याच्या लेंड्या घालायच्या आणि करायची ती कसं चुलीत मळायचं टाकायची. मळायचं कसं ते? तुडवायचे कचा कचा घाम पडस तोर हां आणि पुन्हा ती मग आपण कणिक कशी मळतो पोळीला हां आणि चपातीला कशी लगी तिंबली की लगी चपाती करतो हां आणि ही मळून मळून मग डेरा होतो याचा हां मुरली किती माती. वेळ तिंबायची ती? ती 2-3 दिवस त्याला भिजू द्यायचं हां. 2 दिवस हां आणि मग डेरा चांगला होतो नाही ना चिकोल किती दिवस तिंबायचं ते? चिकोल 1 दिवस आज ती का आता आज माती वतली की चिखलाला बर आणि आता उद्याच्याला ढवळून काढायची हां आणि परवा दिवशी करायची बरं. तोडून घ्यायची हां हं. मग ते पहिल्या काळी तुम्हाला ती लोकांच्या ऑर्डर यायच्या का तुम्ही बनवायचं ते? आमच्या मेच बनवायचं होय ऑर्डरी बी येत होत्या पण कोण गाडग्याला लई खात नव्हती पहिली हां. आणि खण बी झालं तर मोठं मोठं घ्यायची बर आता बारकं खण घेते ती हां हां 10 रुपयाला खण मोठं मोठं असलं मग पैसं नव्हतं तवा त्या काळात कुठलं पैसं ते लोकांना तुम्ही ज्यावेळेस विकायला जाय त्यावेळेस ती मागील तेवढं पैसे द्यायचे का? हां नव्हती देत मग हां कमी द्यायची मागितल्याला तेवढे नवी होय. हां. 10 रुपये जर मागितलं तर 7 रुपये द्यायची हां हां आणि मग ते ज्यावेळेस तुम्ही घेऊन जाय त्यावेळेस ती फोटा भेटायचं का? फुटायचं की आता ती मुळं तुडं व्हायचं फुटायचं एखादं हां हां, गेले शिवतर भाग नसायचा हिथं इकत नव्हतं हां. लांब कुरंदवाडीला हे नेऊन मी तर टाक्या अन् चुली न्यायचे 2-2 4-4 चुली घेऊन जायची बर चुली बी आधी थापटे लावायचे नंतर तिला चिकोल लावायचा हां हां चुली बी अशा बनवायच्या हां मग ती ही एक पद्धत होती बघा त्या काळात बलुतदार पद्धत होती. हां बोलू तर काय होती नेमकी ती? ती बोलू तर काय होतं हं. आता ही डेर भाजले ते हं. उन्हाळ्या सीजनला डेरा हं. मागायची हं. चुली एखादी मागायची हं. मग खळ्यावर गेले की ती घोगर हांडी म्हणून द्यायची हं. आणि तिथं खळ्यात डेरा ठेवायचा आता अजून एक 10-12 खोळा आहे आमची एक बर मग ती डेरा ठेवायचा कणसानं डेरा भरायचा हं. वर एक कुंडा ठेवायचा त्याच्यावर 5-7 कणस ठेवायची हं. ती कुंभारानं पूजा करायची बर. आणि असे पदर घेऊन त्यात 7 मुठी घ्यायच्या बर कणसाच्या हां 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 आणि पुन्हा मग ती 2 पाचुंदा त्या मालकानं द्यायचा बर हां असं होतं मग अशी किती घर होती त्या काळी हो? त्या काळी लईच होती घरं बरंच होते बनायचं बर हां मग काय काय असं काय काय पिकं काय काय असायची त्या काळातली ती? त्या काळात असायची ज्वारी मिरच्या हिलो असायच्या त्या काळात हां हां आणि फवारणी नेन कुठली व हां नुसतं आपलं असंच यायचं फवारायचं नाही ना खुरपीलं की चांगलं येतं होतं हां आता त्याला फवारणी लागती हां मिरच्याला फवारणी त्या वांग्याला फवारणी त्यानं तर लोकांनीला आता ती रोग व्हायला लागले ते आता लय आविषय सुद्धा नाही आमचं शिरार आहे बिन औषधाचं खाल्लेलं बर हां नुसतं कर पाहिजे तुम्ही? नुसतं खुरपायचं आणि पाणी द्यायचं त्याच्यावरच यायचं धान्य चांगलं बर हा नाही आता ते झालं तुम्ही गाडगं मग तुम्ही सांगलं त्या खड्यामध्ये नेऊन गाडगं ठेवायचं हां, करायचं, हां. हां. तसं अजून कुठल्या पिकावर करायचं तुम्ही? अजून नाही कशावर हां, करायचं फक्त ही नुसतं खळ्याच्या काठी तेवढं घेऊन जायचं होय मग खळी कशा कशा आणि ज्वारीची खळी हां. पहिली ज्वारीची खळी असायची आणि कुंभाराने घेऊन गेलं म्हणजे मग मिरच्या द्यायच्या हां. असं आळंद घेऊन गेलं शिराटवा वाढायचं हां. पैसा देत नसायची हं. पैसाच नव्हता त्या काळाला लई हं. हां हां किती सक्रात तर एखाद्यावरला 20 रुपयाची व्हायची का 18 रुपयाची व्हायची बर एवढं कष्ट करून हां हां खण तर असलं मोठं मोठं न्यायच्या बाया हां वा तुम्ही आता आळंद म्हणला बघा हा आळंद म्हणजे? ही पोळ्याला म्हणजे काय असतं ते? पोळ्याला आळंद गाडगं हां हां कसलं असतं ते? ती काय तिथंच असतं तेव्हा तिथं आहे नाही करा तिथे एक त्याला आळंद बैल काय पोळ्याला म्हणतात त्याला? आळंद आळंद का हां. आळंद म्हणतो आम्ही का बरं? पोळ्याला आळंद होय. पुजायला बैल पोळ्याला आळंद पुजायला अच्छा आणि आता येळा आमुशाला मोरवा बर दे हां अजून काय काय असतं मला सांगा सगळी नावं सांगा काय काय असतं?
सक्रातीला खण हां आणि खण काय असतो एक लोटक्याचा खण हां आणि बोळक्याचा एक खण. हं. कोण आयो मिली त्याला बोळक्याचा खण द्यायचा बर आणि आयोबाईला एक लोटकन 4 बुळकी द्यायची. हा. आता असे पद्धत आहे. हां हां आणि तुळशीला कुंडी द्यायची. हं. हां कुंडी बी तवा 15 पैशाला विकायची. कुंडी एक कसली? कुंडी ही काय तुळशीची कुंडी अगो इथं पालत्या घातलेल्या. बर बर नाही नाही जी तुम्ही जी भांडी बनवता जसे चूल झालं डेरा झाला अजून काय काय बनवतं त्यामध्ये? त्यामध्ये चहाची भुगुनी हं. आणि म्हणलं तर पैसे टाकायला गल्ल करायचं पहिलं. बर त्यात मध्ये रुपया आटाने ठेवायची पहिल्या काळात. हां मग ती गळ्यात पैसे साचले ती फोडायचं आणि मग ती सोनं तर स्वस्त होतं पहिलं तवा. हां माझ्या काळात तर होतं 3-3.5 हजार रुपयाला तोळा बर सोनं. हां हां आता कधी कसा काळ आहे आता. आता लय आणि आगाऊ. स्वयंपाकाची भांडी काय काय बनवायची? स्वयंपाकाची भाणी गाडगं भाजी गरगाटायला, हां पुन्हा दूध तापवायला भगुनं हां आणि एक म्हणलं तर त्याच्यातच सगळं करायचं. हे टिलचिन फिलचिन पहिली काय भांडी नव्हती. हां हां आणि ती खमंग लागायचं. बरं. त्याच्यामुळं निरोगी डेऱ्यातलं पाणी प्यायचं. आणि ती जेवणासाठी भांडी काय असते? जेवणासाठी कुंडा. कसला कोंडा? हो का इथं आहे बघा कुंडा. हे कोंड होतं काय? ही कुंडा जेवायला. बर आमचा चुलता आम्ही सुद्धा ह्या कुंड्यातच जेवलो. बरं. आमची सासू आम्हाला ताटली सुद्धा घेऊ देत नाही ह्यात जेवायचं आम्ही. हां हां आणि ठेवू का? ही हां केवढी असायची ही भांडी आता ही एवढं झालं ह्याच्यापेक्षा मोठी असायची? ह्याच्या पण मोठी असायची. होय. हां काला करून खायला ही. बर हां काय काय असायचं ह्यासारखी अजून काय काय असायचं? त्याच्यात डाळ शिजू घातली तर लगी डाळ शिजायची. हं. आता कुकर आणि फिकर आहे तर गाडग्याच डाळ शिजवायची बर आणि ती गाडग्यातली डाळ घेऊन खायची बर आणि तीच गरगटायची पाण्याने होईना वरण पण त्यातच खायचं कुंड्यात. मग आता तुम्ही वापरता का भांडी? आणि वापरतो की आम्ही तुम्ही आता सुद्धा काय काय वापरतो. वापरता तुम्ही? आता दूध तापवतो गाडग्यात, हां पुन्हा चा पण नाही आता भगुऱ्यात चा करतो, हां पण इरजण ही त्या गाडग्यातच लावतो आम्ही. होय. हा ती परवळ एक होतं कसलं परवळ काय? हीच परवळ म्हणायचं त्यालाच म्हणते ती का हा परवळ? परवळच. डेऱ्यावर झाकायला खायला. हा. आमचं चुलतं तर तेल वतल्याने मोठं मोठं होतं हां आणि लई म्हणजे असं पोळ्या सुद्धा 5-5 खात होता आमचा चुलता. बर पण त्या कुंडीशिव जेवत नव्हता. होय. तेल वतल्याने कुंड 5 कुंड होतं. हां ते आम्ही मेल्यावर कुंड टाकताना तर किती रडलो. हं. त्याच्याशिव जेवतच नव्हतं. म्हणजे टाकून दिलं काय कोणतं ते? हा पुन्हा का बरं? पुन्हा काय आता पराती निघल्या टिलच्यानं. पुन्हा कुठलं कुंड चुलतं गेल्यानंतर ते टाकून दिलं काय? दिलं. हा हा पुन्हा नवीन सून आली, हां पुन्हा तिची भांडी आली. हां हा मग ती घरात भांड ठेवी ना. हां हा सून नाही ठेवायची पहिली भांडी बनायची. मग ही तुम्ही ज्यावेळेस तुम्ही ही भांडी वगैरे बनवायचा किंवा चिकोल मळायचा वगैरे हा. गाणी वगैरे म्हणायचं का त्यावेळेस? हा म्हणायची की म्हणायची गाणी? गाडग्याची गाणी नाही म्हणायची, पण आपली अशी देवाची म्हणायची. गाडीवर ना म्हणजे ती कुंभार काम करत असताना म्हणतात का गाणी पण? नाही नाही कोण म्हणत नाही का तशी? नाही नाही म्हणते का अण्णा आहे का नाही? पहिले नव्हतं पहिली सुद्धा. पहिली ग माझी नववी ववी ग गायली गुमानीत, गायली ग गुमानीत देव ग चांदीच्या कमानीत. अशी गाणी म्हणायची. नाही लय म्हणतो. अरे मोठी म्हणा की अशी चांगली म्हणताय गाताय चांगलं मोठी म्हणा लांब सडक म्हणा. दुसरी ग माझी नववी ववी ग गायली येता जाता, गायली ग येता जाता वडवळ गावीच्या नागनाता. सावळी ग सुरईत माळ्याच्या ग मळ्यामंदी, माळ्याच्या ग मळ्यामंदी पांडुरंगाच्या गळ्यामंदी. ती पाटलाची पद्धत कशी होती, ती बाहेर निघत नव्हत्या बायका. बर ती पहिलं होतं पांघरायला त्यांना हे, मग आम्ही कुंभारकी आपले घरी नेऊन द्यायचं. बर बाकी काय हां हीच पद्धत. आता सुद्धा आमच्या गावातल्या बायाच्या बाहेरला येत नाही त्या हां वापळ्यातल्या येत नाही. आता सुद्धा तसंच आहे ते शाल पांघरते त्या हां. आणि बाहेर नाही ते आता लय करून येत. पहिले बी तसंच होतं. मग तुम्ही त्यांच्या घरी जायचं का? हा आम्ही आपलं जायचं तुम्हाला येऊ कुंभारकी. द्यायची का घरी त्यांच्या? हा होय येऊ द्यायचे. हां हा मिळून लय आलुडके करायच्या होय. हां हा मिळून मिसळून राहत होता का? राहत होता आम्ही.
हा हो आता सुद्धा सगळी वाढीले मिळून मिसळून आहे चहा पाणी करून ओटी भरून मग वाट लावायची आम्हाला. होय. होय मी तर ऐकले ती पहिली लोक म्हणजे असे शेवत चालत नव्हती त्यांना. नाही नाही येऊ देत होती की चहाही करायची आम्हाला. आम्ही घेऊन गेले की मरवा आळंद किंवा एखादी चूल मागितली तर घेऊन गेले की मग गहू वाढायच्या ज्वारी वाढायच्या तेवढीच आपली. मग ते मी ही पण ऐकली की त्यांना ते म्हणजे बाहेरचे लोक आले की त्यांना चहा प्यायला दुसरी भांडी असायची. नाही नाही तसं आम्हाला तर नव्हतं बाबा. तुम्हाला करत नव्हती का? नव्हती कसं काय काय माहिती आता मग कधी नाही आम्हाला. हा तुम्हाला मग उलटे आलुलकी करायचे आम्हाला. काय? आता सुद्धा लय आलुलकी करतात गेल्यावर. हा त्यांच्या आता काय कोण बी कसं बी चाललंय आता म्हणा. पण पहिलं आमची सासू पहिली मी इष्टीनं का आली का आणि तडोळ्यावर मी आली आणि भाकरी बांधलेल्या असल्या तर सासू आमच्या घरात घेत नव्हती भाकर. क्या शिवता शिव झालेले म्हणायचे इष्टीत. हा हां आणि म्हशीला ठेवायची भाकरी होय. चपात्या मग मी आमच्या याला बांधून देत नव्हती. हा कशाला बांधते म्हणायची ती सासू घरात घेत नाही भाकर पोळ्या कर अगर चपात्या कर काय बी केलं तरी घेत नव्हती. हा मसराला ठेवायची. कोणाची शिवत होती? तिला खपत नव्हतं. आता ही डेऱ्या सुद्धा पाणी अशी घेऊन पेत देत नव्हती. का तिला खपत नव्हतं शिवता. कोणाची शिवत व्हायची? मराठ्याला सुद्धा शिवत नव्हती का बरं? सासू आमची. काय माहिती आता तिचं काय होतं. चांबाराची आई यायची की हा तर त्यांना पाणी वाटायला लावायची. होय. हां बर ही आमची आता ही बी इथे असायची. हा कुंभार केला आम्हाला. हा आता सुद्धा आम्ही सकाळ सकाळी इबीत येतो सगळी. बर हां आम्ही इबीत लिहिलेली तुम्ही जर बघितली का कपाळाची इबीत तर तुम्हाला 3 महिने चांगला आहे. बर हां एवढे आमची इबीत बारी आहे. मग तुम्ही कधी सासूंना विचारलं नाही का तुम्ही असं का करता म्हणून? तर ती मला पटत नाही शिवता शिवत मराठीची म्हणायची. हां. आपण उद्मेच आहे. हा हां आपण लिंग घातलाय तर आपण लिंग धर्मानं वागायचं. हा हां पाणी वता लावायची मला डेऱ्यातलं कोण आले की चहा लांब असं द्यायची. ह्या असा कुंड्यात चहा वतून द्यायची चांबाराला. ही आमच्या इथं जवळायची चांबाराची. बर 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 आणि मग तुमच्या बाबतीत असं कोण करत नव्हतं ना तुम्हाला? नाही नाही नव्हतं का खरं. कोण काय करत नव्हतं? हां खळी कशी चालायची मग पहिली ती जी रानाली जी खळी होती ती कशी चालायची? अहो ती पहिली खळी चालत होती अशी 8-8 15 खळी चालायची. इतके तर ती बडवण्याने बडवायची. ती काय असे आता काय भुतावणी मिसणी झाल्या तासात तर ज्वारी होती लगेच. पण पहिली खळी आठवडा 15 दी त्या आमच्या माहेरला तर महिना खळी चालायची. बर इतके ज्वारी व्हायच्या. वा तुम्ही जायचं कधी कामाला? जायची की मोडायला आहे मी गेले की. आईची आमच्या गरीबी होती तिकडे गेले मोडायला सांगितले की बायाने असं असं जायची मोडायला जायची. कशा असायच्या मोडण्या जरा सांगा की. मोडण्या चांगल्या असायच्या कडा 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 मोडायचे. मी 500 कडबा मोडायची. तिथली पिंडी बारकुली असायची. बर हा 500 कडबा मोडायची की मी. हो कोण कोण येतो बाया कोण कोण असायच्या? माझ्या मैत्रिणी असायच्या ना. आठवते का तुम्हाला? आठवत्या. नाव सांगा कोण कोणत्या मैत्रिणीचे कोण कोण होतं? ते सुताराची निमा एक होती. हा पुन्हा मुसलमानाची एक शाजी होती. पुन्हा धनगराची एक इमी होती. बर आणि चांबाराची नीली होती. बर एवढ्या मैत्रिणी आम्ही. आणि मी तुम्ही हे ज्या मैत्रिणी होत्या तुम्ही कधी असं मिळून मिसळून राहायचं ना? हा मग तुम्ही असं कधी तुमच्या शिवत असायची का? नाही ना आम्ही बाहेर गेले की असं मिळून मिसळून राहायचं. होय. हा बरं मग तुम्हाला बरं कसं काय चालायचं मग? मला चालायचं. होय. मग घरी फक्त चालाय नाही काय? घरी फक्त चालत. तुमचे आई वडील काय करायचे म्हणायचे का तुम्हाला? कुंभार घेऊन आई पण आमची जरा शिवत करत नव्हती. होय. बाहेर मग तुम्ही असं मिळून मिसळून बाहेर 1-2 भाकर बांधून जायचं. मग तिकडं इळभर मग शेंगाला गेलं मोडाय गेलं की आम्ही एकच राहायचं. बर एकाच पिशवीत सगळं आणायचं. पाणी न्यायचं तवली भरून 2 चौघीला कळशी. 4-5 जणी. वा आणि जेवण काय काय आणायचं होते त्यावेळेस? कोण कोण काय काय आणायचं? कारलं करून आणायचं. पण आणि पात करायची आणि शेंगदाणे चटणी भाकरी न्यायची आपल्या. तवा चपात्या नसायच्या व भाकरी. कोण पाहुणं आलं तर चपाती बर नाहीतर भाकरीच. मग ज्यावेळेस तुम्ही ही भाकरी वगैरे बांधून न्यायचा तुम्हाला मग कोणाचं जास्त खायला आवडायचं त्यातलं? त्यातलं त्या ह्याची माझं जास्त त्यांना आवडायचं. मी जास्त न्यायची. काय काय न्यायचं तुम्ही? मी कांद्याची पात न्यायची. खरडलेली मिरची न्यायची. पुन्हा आणि कारलं करून न्यायची. म्हणून सरसे तू उद्याच्याला तो जास्त आण बर का. मग मी आणायची. कोण म्हणायचं? ते पुरीनी. होय. आम्ही 5-7 जणी होतो. बर आणि गावातली सुद्धा कुंभाराच्या आळीला चला पुरीला येते म्हणायची शेंगाला. पुन्हा आणि कांदा काढायला असं कामाला त्यातनं बी जायची मी आपली. होय.
मग तुमच्या सगळ्यात जवळची जिवलग मैत्रीण कोण होती हो तुमची? जीवलग मैत्रीण होती मुसलमानाची शाजी. काय नाव? शाजी. शाजी. हा, बर नावच त्याचं शाजी होतं. बर. लई दोघीच आमच्या जीव एक. होय. वा, कशी होती मैत्री? आता तुमची जरा आठवणी सांगाय तुमच्या दोघींच्या. आमच्या दोघीची आठवणी हा. लई चांगली होती. दोघीचा एक घास. हा. साडी परकर जर आणलं तर दोघीला सारखं आणायचं आम्ही. होय. वा, हा. दोघीचा लई शाजीचा आणि माझा लई एक जीव. बर. हा. मग त्यांच्यासोबतच्या जरा आठवणी सांगायचं पुन्हा जरा. आणि सुताराची एक निमी होती. बर. तिनं लय आम्हाला सांभाळून न्यायची. तिच्या आईबापात चांगलं होतं आणि आमची अशी गरीब होती. हा. मग तिनं सगळं करून जायची. सरचे तू कालवून लय मोठं घे, मी भाकरी घेते म्हणायची. आणि जायचं आम्ही मोडायला, जुंजळा काढायला असं पुरीपुरीच्या नादानं. हा. मग आमच्या आईला बरं वाटायचं, रोजगार मिळवती सरची बुरी बरोबर म्हणायची. हा. जायचं मग पुरीच नाही. बर. मग तुमचे किती तुमच्या त्यावेळेस ह्या ज्या मैत्रीण होत्या त्यावेळेस तुमचं वय किती होतं? माझं वय होतं की किती वेळा होता तुम्ही? शाळेत जात होता का त्यावेळेस? मी शाळेला दुसरीला जात होती. होय. शाळेत जात पुन्हा होता? नाही जाऊ दिलं. आमच्यात लय गरिबी होती व, हा. आणि आईने नाही जाऊ दिलं. पुन्हा मला तुम्हाला जायचं होतं का शाळेत? जायचं होतं पण कुठलं जातं, होय. खायला भाकर शिकू नसायचं. वाटायचं का तुम्हाला? हा, शिकू वाटत होतं पण आई जाऊ देत नव्हती. काय खायचं म्हणायची. मग बा म्हणजे आमचं वडील येड होतं व. हा. म्हणजे येड म्हणजे लय भोळ. हा. म्हणजे त्यांना समजत नव्हतं, शिक्षणाचं महत्व समजत हा, नव्हतं त्यांना. नव्हतं समजत. हा, बरं, बरं. नव्हतं. मग ह्या जे तुमच्या मैत्रीण होत्या तुमचे खेळ काय असायचे अजून लहानपणी त्या काळातले? ते दोघं खेळ असायचे की बुळकी खेळायचं आम्ही. पुन्हा आणि खो खो खेळायचं असं. हा, 5-7 जणी आमचा पुट्टाच असायचा. हा. 5-7 जणीचा. वा, खो खो कुठे शाळेत असताना खेळायचं का? तिथं बाहेर खेळायला जायचं आम्ही. होय. हा, अजून काय काय असायचे खेळ? आणि फुगडे खेळायच्या. हा. हा, अजून काही बी खेळायचं. तवाच्या काय ते काळाला. लंगडी, जिबळ्या, हा, जिबल्या तर कडे लय खेळायचे. खेळायचं. काय काय असायचं? जिबल्या खेळायच्या, गजग खेळायचं. तवा गजग तर लय असायचं की. हा. आता कशाच आले. हा. अजून काय काय असायचं? मग सगळ्यात जास्त चंपोळ्या. त्यात ही कोण होतं खेळात पटायत कोण होतं सगळ्यात जास्त? शाळेत पटायत म्हणजे सुताराची निमी होती बघा. हा. वा, लय खेळायची का ती? लय खेळायची. कसं काय? कुठला बी खेळ काढायचे ना आम्हाला शिकवायचे असं खेळू म्हणून. हा. ती थोर होती जरा. बर. तिचं लग्न लवकर झालं नव्हतं. बर. आम्ही जरा बारके होतो. मग भांडण वगैरे करायचं का तुम्ही? कळायचं बी ना आणि बोलायचं बी. होय. आठवते का त्या काळात भांडण केली? आठवते का तुम्हाला? आठवते. काय कशावरून झाली भांडण? काय सांगा एखादा किस्सा. शानाला गेलो आम्ही हा. वाळवंटाला. पहिलं म्हणजे आमच्या गावाला नदी आहे तडोळ्याला, बर. भोगावती. हा. मग शानाला गेलो आम्ही, 2-3 जण शानाला गेलो. मग मी काय केलं, त्यांच्या आधी जाऊन पाठी भरली माझी. बर. आणि ती मुसलमानाची म्हणली, तो मला हाक मारली नाही, तो कसे लवकर गेली म्हणून आम्ही गाडीपाशी अशा उभा राहिलो. हा. आणि तिनं असं नाकावर माझ्या भरलेली पाठी टाकली. बर. आणि मग माझं असं नाक खाली बसल्यावर हा. मग दवाखान्याला मला नेलं आईनं. तुमच्या नाकावर टाकली ती वा, का? तू कशाला आधी आली म्हणली, मला हा. हाक मारली नाही म्हणली. हा. हा. मग मग किती तिचं दिवस बोलत होता? माझं मग नाही लय दिवस नाही. हा. चुकलं माझ्याकडून मला यायची. सरसे माझ्याकडून चुकलं ग, माझ्याकडून चुकलं ग म्हणायची. हा. हा. कधी ते पाती टाकल्यानंतर परत कधी बोलली तुम्हाला तिनं? पुन्हा एक 8-15 दिवसात बोलली. तिला होय. दिले बघा इथं चटपळ्यातच दिली तिला. बर. हो, वा, मग आता भेटी वगैरे होते का होते तुमच्या? ते जात असते की बी. होय. हो. मग त्या काळात ज्यावेळेस तुम्ही खेळायला जत्रेला. जायच्या पोरी पोरी हा. गाणी वगैरे म्हणायचं का त्या काळात? नाही, गाणी बिणी म्हणजे लहानपणी फुगड्या खेळताना? फुगडे खेळता नाही म्हणायचं. पुन्हा आणि पंचमीची गाणी म्हणायचं होय. अशी. हा, म्हणाय तिला यायचे, मला नाही येत पंचमीचं गाणं. पंचमी म्हणजे काय आठवय गाणं तुमचं त्या जुनी गाणी त्या काळातली? नाही, ते नाही येत मला. हा. नाही, मैत्रीण ज्यावेळेस तुम्ही ती खेळा एकमेकांना जायचं त्यावेळेस ती म्हणा ती गाणी कर म्हणून दाखवा की. नाही येत. नाही, हा. नाही येत. आपलं ते म्हणजे तुमची मैत्री होती तुमची ना, त्या मैत्रीवरून गाणं म्हणा. 5-7 जणी होतो आम्ही मैत्रिणी. लय आमच्या म्हणजे आमच्या आळीला एवढ्या आमच्या लयच होत्या मैत्रिणी. कुठे गावातच एवढ्या पुरी नव्हत्या. हा. आणि एका जीवन आम्ही राहायचो. म्हणा एखादं गाणं. म्हणजे सगळ्याची गरिबी होती अशी. हा. मग सगळ्यांनी एका ह्यानं राहायचं आपलं रस्सा काढायचा. म्हणजे कसं, हम्म. आता एखाद्या वरला तिनं नाही म्हणली का, हम्म. मला काम आहे असं म्हणलं की मग आम्ही चौघीच जायचं. हा. मग तिनं घरी भांडणं करायची. हम्म. मग मला जाऊ दिलं नाही, आज शेंगाला मला जाऊ दिलं नाही. हम्म. मग तिनं मग आल्यावर आम्ही चौघी जण ते संग बोलतच नसायचं. बर. 8-15 दिवस बोलायचं नाही. हा.
पुन्हा तिनं म्हणायचं बघा आम्हाला घरी काम होतं म्हणून आम्ही राहिलं आणि तुम्ही बोल ना मला नाही आता आम्ही तुला मिसळून घेत नाही आम्ही असं म्हणायचं तिला. हां आणि पुन्हा तिनं म्हणायचं चुकलं ग असू द्या माझ्या आईला काम होतं आई माझी जायची होती लिकीकडे थोरल्या आणि आमच्या घरच्या शेंगा काढायच्या होत्या बाया आज होत्या मग आम्ही महागटल्या शेंगाला जात नसायचं मोहरच्या शेंगाला लय जायचं टिकं शेंगा याचायचं बर आणि पुन्हा मग आमच्या यायचे मग घरचं त्यांच्या रान चाळायचं असायचं सगळ्याला शेती होती. बर बर बर. मग तुम्ही अशी पुरी मिळून मैत्रीण तुम्ही पार्टी बिर्टी करायचा का? नाही तस कुठले पहिले पार्टीवर काय हे मिळून असं काय काय भाकर खायला पंचत नाही घरी असायचे असं जात नव्हतं का काय असं? जायचे की असं काय तुम्हाला आवडले आणि तुम्ही बनवून खाल्ले असं काय? आणि पुरी असं आम्ही बनवून सुद्धा खात होतो की. काय काय करायचं? ती एक जणीनं डाळ आणायची एक जणीनं गुळ आणायचा आणि बारकी चूल मांडायची आणि 5-7 जणीनं आपले पार्टी म्हणून तसलं करायचं. काय काय करायचं? पोळ्या करायच्या आणि भाजी करायची गाडग्यात. हा ह गाडग्याचं डाळ बी शिजवायची. बर हा चूल मांडायची बारकुली हा. आणि त्याच्यात करायचं सगळं. भाजी कशी असायची काय असायची? कशाची करायची भाजी अशी गरगटी करायची वांग्याची करायची. मग असं पहिला खेळ असायचा. घरी तुम्हाला सगळ्यात जास्त काय खायला आवडायचो? घरी खायला काय आवडायचं भाजी भाकरच असायची आमच्यात काय तुमच्याने मटणं फिट नाही का काय आहे ती खायच्या मटणं ही. मग त्या दिवशी ते त्यांचा सण असल्यावर बी मला जेवायला ही बोलवायच्या त्यांचा मुसलमानाचा सण असला की. होय. मग आईने म्हणायची त्यांचं ते सुरकुंबा हा आणि कुराट असायचं त्यांचं. हा मग मी जेवायला जायची त्यांच्यात. होय. हो. आणि आणि आमच्यात बी केली की मी त्यांना बोलवायची जेवायला. होय. बर. मग घरी काय काय असायचं जेवणामध्ये काय काय असायचं घरी? मग घरी काय भाजी भाकरी वांगी कवा कारली कवा दोडका भोपळा असंच कालवणाला असायचं. हा मग करायचं कालवण त्याचं आपलं तेल सुद्धा लय नसायचं तेवढं टाकायचं विसरून करायचं आपलं. हा हा इसूर नसायचा कुठला पहिला इसूर काय आलाय हा. चटणीचं हिरव्या मिरच्याचं कस्तर करायचं पण खमंग व्हायचं पहिलं व. हा. आता किती बी घालात तवून बोटभर तवून गेस तर चांगलं होत नाही. शिर्डी असायची एक तेवढी बांधायची न आई चुली करीत करीत तिला टाकायची शिर्डीला. आम्ही आपलं जायचं त्याला शेंगाला जायचं मोडाय जायचं पुन्हा जुंधळा काढायला जायचं. म्हणजे शेंगाला वगैरे गेल्यानंतर त्यावेळेस जरा किस्से सांगायचे तुमच्या मैत्रिणीचे मिळून गेला शेंगाला वडा चढ लागायचे का तुमची शेंगा काढताना? तर लागायची की. कसं व्हायचं काय व्हायचं? ठिकावर तिच्या कमी झाल्या त्या आज तुझ्या कमी झाल्या म्हणायचं. हा. सगळ्यात जास्त कोण काढायचं? जास्त आमची चुलत बहिणी शेंगा याचायची हा. माझ्या परात जास्त याचायची. कोण? आणि ती सुताराची निमी आणि ती शाजी पण याचायची शेंगा म्हणजे फडाचं नेण्यात ठिकी भरायची. पण ती चुलत बहीण आमची सोबी म्हणायची होती का ती लई शेंगा याचायची तिला लई उरकत होते शेंगा. आमचा 5 जणीला ती ऐकत नव्हती. बर. तिला मुरवची दिली बघ आता. बर. लई याचायची शेंगा. तुम्ही मग मोडणी पण करायला जायचं का तुम्ही? जायचं हा जायचं मोडणी करायला. मोडणी करताना गाणी म्हणते की बाया? नाही मोडणी करताना गळ्यात खळ्यात कोण गाणं म्हणून देते? नाही. आणि काढणीला? काढणीला भलरी घालायची. होय. ती मोठं असायची किंवा त्या काताळीची. हा. आता कुठं ती बघायला सुद्धा नाही. कशाला पाणी द्यायचं होती पाणी काढून? ती वांग्याला द्यायचं पुन्हा मका मिरच्या असायच्या कांदा असायचं. ह्या मका असल्या तर त्याला फवारणी नव्हते ना काय नव्हते नुसतं पाणी दिले की यायचं. कवा तर युरिया उसाल ज्या रानाला लय खात नाही त्या रानाला थोडा युरिया टाकला की यायचं लहान किती बी. मग मोठ वाढताना गाणी म्हणायचं का? ते मालक म्हणायचं मी कशाला मोठ वडती काय असायची गाणी काय म्हणायचं. आता सांगितलं असतं बघा मालक असतं म्हणजे खाली गेले ते गाणी म्हणलं असतं की म्हणत होतं मोठवर गाणं. भाकर लवकर येईना तरी त्याच्यावर गाणं म्हणायचं. मग तुमचं रोजचा दिनक्रम कसा असायचा त्या काळी? तवाच्या काळी पैसा नसायचा कसं तर भागवाभागी करायची. 4 चुली गेल्यात पण 50 जर रुपये आलं का त्याच्यात बाजारला यायचा स्वस्त होतं तवा. आताच्या काळात 500 रुपये पहिलं 5 पैसे म्हणले आम्ही. तवाचा काळ स्वस्त होता. तुमच्या आई बरोबरची काय आठवण सांगा एखादी? आई बरोबर आई जीव लावायची का? आई आता हाय की अजून माझी आई. होय. होय. आई जात्यावर गाणं वगैरे म्हणायची का? नाही आमच्या एखादी तर खदान गाणं म्हणली. जात्यावर दळत नव्हती काय? नाही दळत नव्हती का. असं आमची आजी लई खट्ट होती. म्हणजे आमची आजी बापाची आई.
काय खटवते म्हणजे काय? अशी दळायला आईला आमच्या दळू देत नव्हती का? तीच दळायची, हा. भाकरी करायला लावायची आईला. हा. बाग लावली परोपरी, आज झाडं तरी आंब्यानं बांधल्या कोयऱ्या, अंजीर आलं खायला, जांब आलं तोडाया, टरबूज आलं काढाया, द्राक्षाचा गड, काशे अनारसे लागतो गोड, काज मोग फणस मोग, सकुनी केलं गोळ, सीताफळानं ओलं डोळं, डाळिंबी आले रसात, तुम्ही जाऊ ओसात, बोरे जांभळा ना खिशात, वाला नारळ करून आज साखर भरून, तुम्ही कुठंतरी नोकरी धरा, मला साडी पायदा करा, माझ्या दारात आंब्यात झाड, त्याची सावली डेरेदार, सावलीला बसून खाईन माहेरला जाईन, माहेर माझं वेलापुरी, मला दिलं मोठ्या घरी, डागले ते नानापरी, बोर माळ मोहळ माळ पुतळ्याची माळ, हिरवा शालू गुलाबी चुळी मसुरी गाठ, काय सांगू संपत्तीचा थाट, वाड्यात वाढत सात वाड्याला सात कुलपाला 7 केल्या, घेते केली उघडते देवघरात कपाटात मोती, संसार दिला आतेबाच्या हाती, स्वयंपाक खुलीला मोगलाची बती, दारी काचबंदी नाणे कुळीत घालीत होता पाणी, धुण्याला परीट, स्वयंपाकाला आश्चर्यीन स्वयंपाक झाला नानापरी, बोलवा गेले मोहन माळी, उशाची घालते घडी, उतरून येते पाठ टाकते बसाय, हात रुमाल देते तोंड पसाया, सोन्याच्या अडचणी चांदीचं ताट, गंगा जमुना वाट्या 7, आधी वाढते मसुरी पाक, नंतर वाढते तुपाला शिळा, सुंदर आमटीचा फुरका माळा, कडी तरी रेवडी शेवतळी बासुंदी श्रीखंड गुलाम जामन ठेवते कोशिंबिरी, मात माझी करा गोष्ट लक्षात धरा, चुकलं तर मला गुलाबाच्या फुलानं मारा. आमचं कसं होतं, आमच्या भावालाच नणंद दिलती. बर. मग ते नंदन मला काय कुठं बघू दिलं नाही ना, काय नाही, माझ्या भावाला द्यायचंय म्हणली, मग हे आमचं जुळवून टाकलं. बर बर बर. हां. आणि मग बघाबघीचा कार्यक्रम असायचा का? हां, तर असंच आहे की. तुम्ही बघाबघी चालता का तुमचा कार्यक्रम? बघा मी काय ही येत होतं सारखं तिकडं बहिणीकडं. हा. हां, पहिले कार्यक्रम असायचे, बघा यायचे, पुन्हा होय नाही सांगायचं आपण आपल्याला पटल्यावर, किंवा तुम्ही अजून एक आठवड्यानं आम्ही तुम्हाला कार्ड पाठवतो, तेव्हा कार्ड तर तिसऱ्या दिवशी कार्ड जायचं. मग त्या कार्डामध्ये आम्ही सांगतो तुम्हाला म्हणायची, तो आम्हाला पटलंय तुम्ही या, मग ते यायचं कार्ड टाकायचं त्यांना. कसलं कार्ड? ती पहिलं कार्ड असायचं, तिसऱ्या दिवशी जायचं ते कार्ड टाकायचं. कार्ड ती गावात नेऊन टाकायचं त्या ह्याच्यात. कशात? ती काय असतं रे अण्णा, पोस्ट आहे का नाही, त्यात नेऊन टाकायचं. मग ते आम्ही कार्डानं तुम्हाला कळवतो म्हणायचं. मग ती कार्डानं कळवल्यावर मग त्यांना हाय नाही मग सांगायचं, आणि मग त्यांनी यायचं बघायला. लोकांना वाचायला पण कमी येत आहे ना, वाचायला येत नव्हतं ना, काय नव्हतं, तेवढे 4 शब्द लिहायचे. जर टपाल बिपाल आलं त्या काळात मग लोक काय करायचे? ती तुमच्याकडं कुणाकुंड तर शाळा शिकलेली त्याच्याकडं एवढं वाचर पिल्या म्हणायचं. हा. असं काय आठवत आहे एखादा किस्सा तुम्हाला? कोणाचं पत्र आले, टपाल आले, कोणाला वाचायला येत नाही, तुम्ही हुडकता कोणाला? मालकाला वाचा येत होता आमच्या. बर. त्यांची पहिली झाली, 4थी 5वी. बर. मग यायचे का काकाकडे वाचायला? हा, यायचं वाचाय त्यांना. कोण यायचं? ती कार्ड आली की द्यायला यायचं ती गावातला, हा. मग मालकाने वाचायचं. होय. कसली असायची गाडी? काय काय असायची टपाल मध्ये? ते काय म्हणजे चांगलं आहे, असं हाय तसं हाय. आता कसं आपण लिहितोय तसंच असायचं. आता तो तुमचं मोबाईल मध्ये आहे सगळं. पहिले टपालच असायची, कुठली मोबाईल ती आम्ही चांगला हाय, काय काळजी करू नका, असं असं तुम्ही येऊन जावा, इकडे एक नवरी हाय, नवरी बघायला या तुम्ही, असं लिहायचं, कुशली कळवायची. हां, त्यांना पोचले की त्यांनी वाचायचं, आणि पुन्हा त्यांनी म्हणायचं मग, आणि त्यांनी आम्हाला कार्डच पाठवायचं. हां, मग इथं नाही कुणाला चाल तर तुमच्यासारखी कोण पोर आले त्याला म्हणायचं एवढं वाचून बघ र पिल्या, मग त्यानं वाचून दावायचं. असं असं आहे. तुम्ही कधी कोणाला पाठवलं कार्ड? पाठवायचं आईला आमच्या. होय. हां. तुम्ही? हां. लिहायचं कोण? लिहायचं मालकाला लिहि लावायची. काय काय लिहायचं त्या पत्रामध्ये? आई मी चांगले, काय काळजी करू नको, आणि तू चांगली राहा, त्या म्हातारीकडं लक्ष देऊ नको. म्हातारी आमची सासू आजी लय आगाव होती. हां, आमचा वडील भोळसार होतं. मग तू मी चांगले आहे, माझी काय काळजी करू नको, तू चांगली राहाये, त्या भावाला चांगलं सांभाळ, बहीण एक होती तिला चांगलं सांभाळ, असं लिहायचं आपलं, दुसरं काय. मग आईचं पत्र यायचं का माघारी? यायचं. आई काय म्हणायची? आई म्हणायची तुझं चांगलं आहे, पण सांग की जरा म्हातारीला 2 गोष्टी. म्हातारी लय आगाव आहे, बापाला पण वाचा येत होतं आमच्या. बहिर होतं का येडपाट, पण वाचा येत होतं. पुरीचं पत्र आलेलं माझ्याकडे दे म्हणायचं. हां, मग वाचून बघायचं. मी
वल्लाचं मी नानाचं नाव घालायची त्यात मध्ये. होय. हा हा. काय काम म्हणायचं करा वर- जरा, हा. काम करा जरा, शेंगाला जावा, कुठं तर रानात शेताकडे जावा, काय तर गाडगी करा अशी म्हणायची. होय. करतो बाई मी गाडगी असं म्हणायचं म्हातारं. हा. नेनंता ग नवरा ग झाला, झाला ग आपल्या नशिबान, झाला आपल्या नशिबान, पाया ग पडितो बाशिंगान. नेनंता ग रागू माझा, पाया ग पडितो बाशिंगान. नेनंता ग नवरा झाला, जन ग गोताला हावईस, जन गोताला हावईस, फुल ग बाजाचा पाऊईस. मांडवाच्या बाई ग दारी, आस ग मंडपी आलवून, मंडपी ग आलवून, सका ग शेल्यानं झाकी सून. नेनंता ग बंधू माझा, सका ग शेल्यानं झाकी सून. मांडवाच्या बाई ग दारी, आसाव कशाचा रेंदा झाला, आसा कशाचा रेंदाव झाला, नवराव नाहुनी प्रण्या गेला. मांडवाच्या बाई ग दारी, मांडवाच्या बाई ग दारी, आया बघत्या काही बाई, बाया ग बघत्या काही बाई, मी ग बघते वर माई, मी ग बघते वर माई, हिरवं ग पाताळ पिवळं पायी. मांडवाच्या बाई ग दारी, मिडी लावू नका दिनायार, मिडी लावू नका दिनायार, मामा ग साड्याला येनायार. मांडवाच्या बाई ग दारी, मिडी लावू नका बाबळच्या, मिडी लावू नका बाबळच्या, किळीवा नव्या कंबळच्या. मांडवाच्या बाई ग दारी, वाजंत्री ग वाजत्यात, आस वाजवा थीर थीर, वाजवाव थीर थीर, आजी नेसची आज चिर. मांडवाच्या बाई ग दारी, वर माईचा करा गाडा, वर माईचा करा गाडा, वर ग बापाची दृष्ट काढा. मांडवाच्या बाई ग दारी, का ग माई सुख येली, वरमाई ग सुख येली, गाडी ग बाराची हुक येली, सावळ्या ग मैनाची, गाडी ग बाराची हुक येली. तिच्या बाई बंधवाची, गाडी ग बाराची हुक येली. पहिल्या दिवशी राजे दरबारी, आला उशाला असे कातरी, बाळ शिवाजी पहिल्या अवतारी, जो बाळाजू रे जू. दुसऱ्या दिवशी चला मंदिरी, नाहू घाली त्या दासे सुंदरी, नाहू घाली त्या दासे सुंदरी, जो बाळा जू रे जू. तिसऱ्या दिवशी वाजला घंटा, साऱ्या नगरीमध्ये आनंद मोठा, उठा बायानू साखर वाटा, जो बाळा जू रे जू. चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी चौथा प्रकार, आले तानाजी मामा शेलार,
असे शिवाजीला शोभे श्रदार जुबाळा जुरे जू. पाचव्या दिवशी पाचवी करार, पाचव्या दिवशी पाचवी केली, धन्य अंबिका धावून आली. जे प्राप्ती राजाला दिली, जुबाळा जुरे जू. जे प्राप्ती राजाला दिली, जुबाळा जुरे जू. सहाव्या दिवशी लावून लळा, कानी कुंडली मोत्याच्या माळा, गंध केशरी कंपाळी टिळा, जुबाळा जुरे जू. सातव्या दिवशी सातवी करा, जिजाबाईच्या पोटी जन्मला हिरा, त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा, जुबाळा जुरे जू. आठव्या दिवशी आनंद मोठा, आले सेनापती तानाजी उठा, हाती तलवार फिरवितो पट्टा, जुबाळा जुरे जू. नवव्या दिवशी नवरत्न हिरा, जैशा गुंफिल्या मोत्याच्या तारा, त्याच्या रूपाचा प्रकाश सारा, जुबाळा जुरे जू. त्याच्या रूपाचा प्रकाश सारा, जुबाळा जुरे जू. दहाव्या दिवशी करुणी गण, निळ्या घोडीला रेशिमी जिन, फोटो काढावा व्रती बैसून, जुबाळा जुरे जू. फोटो काढावा व्रती बैसून, जुबाळा जुरे जू. 11व्या दिवशी चला मंदिरी, पाळणा बांधिला रेशिमी दोरी, गाणे गाऊनी हलवा सुंदरी, जुबाळा जुरे जू. गाणे गाऊनी हलवा सुंदरी, जुबाळा जुरे जू. 11व्या दिवशी बोलवा माळी, केला रास लावूनी केळी, नाव शिवाजी ऐका मंडळी, जुबाळा जुरे जू. नाव शिवाजी ऐका मंडळी, जुबाळा जुरे जू.